आणि मुक्याची गाडी काय चालू होत नाही आहे. काय इश्यू आहे काय समजत पण नाही. चालू नाही झाली तर गडबड होईल यार. आई शप्पथ, हे लेफ्ट साईडला काय ह्यालाच मूनलँड म्हणतात. आणि तुम्ही बघाल इथे प्रत्येक डोंगराला त्याचं स्वतंत्र सौंदर्य आहे. लेह लडाखला समजणं म्हणजे सोपं नाही आहे. इधर ये लो बदाम खा लो. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आता आम्ही लडाखमध्ये सकाळी उठायला खूप उशीर झाला आहे, त्यामुळे आमचं डेस्टिनेशन थोडं लेट होणार आहे. भूक पण खूप लागले. जवळपास कुठेतरी नाश्ता करू आणि आमच्या बाईक्स इथे पार्क होत्या. हे हॉटेल आहे, हॉटेल न्यू लडाख. इथे आम्ही काल पार्क केल्या बाईक्स. एकदम सेफ असतात. हॉटेलचा रेंट पण खूप ठीक होता. 1000 रुपयामध्ये आम्हाला एक नाईट मिळाले. आत्ता आम्ही निघालो आहे लेहसाठी. सो मोटो ब्लॉगमध्ये भेटूया. इथे बघ, सिटी भारी दिसते इकडे. जबरदस्त. वैशिष्ट्य आहे इकडचं. आत्ता आम्ही जम्मू काश्मीर, श्रीनगर, सोनमर्ग आणि कारगिल सोडून पुढे चाललोय. तुम्ही बघू शकता हे डोंगर पूर्ण रिकामे आहेत. त्यांच्यावर झाडं वगैरे असा काहीच प्रकार नाही. खंडर आहे, पूर्ण खंडर. पण ते जर तुम्ही खाली बघितलं तर पायथ्याशी सगळी ग्रीनरी आहे, हिरवळ, सगळीकडे हिरवळ आहे. आणि तुम्ही बघाल इथे प्रत्येक डोंगराला त्याचं स्वतंत्र सौंदर्य आहे. जसं काय देवाने ह्याला वाटूनच दिलंय. हे डोंगर हे तू ठेव, हे तू ठेव. भारी. अजून आपल्याला 202 किलोमीटर जायचं आहे इथून, या लोकेशन पासून. टाइम दाखवतोय 4 तास 10 मिनिटं. लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करू आज. हे बरं झालं बाबा, ढाबाने भेटला आपल्याला. बेकार भूक लागले. आज रविवार आहे, आज काहीतरी नॉनव्हेजच खाणार. लाईक ऑमलेट. नको, मी अगदी समोर नाही लावत, मी तिकडे लावतो. वा, सेफ पार्किंग. येस. नाश्त्यामध्ये आम्ही पराठा, ऑमलेट, त्यांची कांद्याची चटणी हे सर्व मागवलंय. मुक्या दही खाणार आहे. आतापर्यंत सर्वात चांगला नाश्ता आहे. काय बोलतोय? पराठे पण मस्त आहेत. पोटभर नाश्ता झालेला आहे आमचा. ऑमलेट पोटभर म्हणजे पोट भरून. एक्स्ट्राचं आम्ही खाल्लेलं आहे. काय इशू आहे? नाश्ता करून आम्ही निघालोय आणि मुक्याची गाडी काय चालू होत नाही आहे. काय इशू आहे काय समजत पण नाही. रेस होत नाही आहे. स्टार्ट होते, गिअर टाकून बघ, नाही, काय संबंधच नाही. पॉवरच भेटत नाही. तो कॉक असा इकडे तिकडे फिरव ना. एखादं जर जाम झाला असेल तर पेट्रोल काय करूया? चालू नाही झाली तर गडबड होईल यार. जीव सोडते, जीव सोडते. काय इशू असेल? A few hours later.
ज्याची भीती होती तेच झालं. मुक्याची बाईक ऐन टायमाला बंद पडलेली. 1 तास घालवला आम्ही गाडीसोबत, तेव्हा कुठे चालू झाले आत्ता. आणि त्याला आम्ही पुढेच ठेवले. आम्ही दोघीजण मागे राहिलोय, पिंट्या आणि मी, जेणेकरून काही झालं तरी चुकामुक व्हायला नको. अंतर अजून खूप कापायचं आहे. कारगिलवरून जस्ट निघालेलो आणि 15 मिनिटांनी हे घडलं. हे व्हायला नाही पाहिजे होतं, कारण अजून आपल्याला बरेचसे हाय पासेस पार करायचे आहेत. देवा, गाडी चालू दे रे देवा, बस नीट सुखरूप येऊ दे आम्हाला. भाई 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 भाई, क्या नजर है रे तेरी. मुझे भी इधर फोटो निकालनी है, और बाइक के साथ ऐसे, और एक ऐसे और एक बाइक के साथ. भाई थांब जरा थांब. आधी फक्त सिंगल, मग मिंगल. ते बघा भाई, तिकडे किती उंचावर, एकदम टोकावर, म्हणजे हा जो पहाड आहे ना, त्या पहाडाच्या बरोबर उंचावर स्टे केलाय आणि हॉटेल बांधलंय. काय व्ह्यू असेल इकडून तिकडचा. अगेन इथली घरं जबरदस्त घर आहे तिथली. इथे पण डिश टी व्ही चालतो. ग्रीन म्हणजे आर्मीज. स्कॉर्पिओला पूर्ण ग्रीन गेलेलं आहे. नाही काय यांचं, मला आयडिया नाही नक्की हे काय आहे. त्याच्यासोबत इथे बघा, हे दगड आहेत, त्याच्यावर असं कोरीव काम आहे. इथे असलेल्या सगळ्या दगडांवर असं कोरीव काम आहे. हे बघा, इथे जवळपास 80 किलोमीटरपर्यंत कोणताही बाईक मेकॅनिक किंवा कार मेकॅनिक नाही आहे. मग विचारपूस केली लोकल सोबत, ते बोलले इथून खालसीला मेकॅनिक तुम्हाला मिळेल. खालसी इथून जवळजवळ 70 ते 80 किलोमीटरवर आहे. तर आम्हाला जेवढं जमतंय तेवढं आम्ही करतोय. बाईक थोडी चालते, परत बंद पडते. सो बघूया आता तर परत चालू केले आम्ही. एअर फिल्टर पूर्ण काढूनच टाकलाय तिचा. आता किती चालते बघूया. चालायला पाहिजे यार. मेकॅनिक पर्यंत जरी पोहोचू देत, बाकी आम्ही पुढचं बघून घेऊ. बाकी सगळं व्यवस्थित. फक्त एक दिक्कत आहे आमच्यासोबत, बाईकला थोडा प्रॉब्लेम आलाय. आम्ही कधीच कुठे पोहोचलो असतो आतापर्यंत. 100 ते 150 किलोमीटर अंतर पार केलं असतं. 150 क्रॉस केलं असतं. 150 किलोमीटर. काय नशिबात जे लिहिलं असतं ना, तेच होतं. आपण नाही काय करू शकत त्याच्यासमोर. बायकर्स इथले डोंगर खूप वेगळे बघायला मिळतात. माथेरी पूर्ण खंडर आहे हा एरिया. पूर्ण खंडर मधून बायपास काढत रोड तयार केलेत. या डोंगरांसमोर दुनिया खूप छोटी वाटते, एवढे मोठे आहे ते.
इधर आओ, ये लो बादाम खा लो, ये लो। कहाँ है आपका घर? ओए नाम क्या है तुम्हारा? क्या? वहीद अब्बास। तुम्हारा? आप क्या भाई बहन हो? घे ना भाई, घे ना. थांब थांब, मी त्यांच्या पाठी उभं राहतो. थांब थांब. कसली पांढरी तरी पोरं ही. हा, गाल बसले लाल झालाय. टुन 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 उड्या मारत जात आहेत. घाबरतात. कसले आले रे त्या घरातून आपल्याला. सांग कुठल्या घरातून आले, कुठल्या घरातून आले? ह्या घराच्या टेरेसवरून आम्हाला बघितलं आधी, 2-3 वेळा बघितलं. मी खाली आम्हाला भेटायला आले. ते भारी आहेत, भारी आहेत ही पोरं. ह्यांना शाळा वगैरे असेल काय रे इथं जवळ? त्यांची घरं बघ ना कसले असतात, खंडर एकदम साधी सोपी. चलो बाय 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 बाय. जाम क्यूट आहेत पोरे. आपण काय ना काहीतरी ठेवायला पाहिजे रे सोबत. ह्या त्रासला आपल्याला किती पोरं भेटली, आपल्याकडे काहीच नव्हतं त्यांना द्यायला. चला आता डायरेक्ट लेहला. आता मध्ये थांबायचं नाही भाई, डायरेक्ट लेहला जाऊया. हा एक पास आहे फक्त, तिथे थांबूया. पाऊस आला रे, काय भेंडी पाऊस आहे यार. चल ये पटापट जाऊया, डायरेक्ट पासला भेट. आता आम्ही आहोत हायस्ट पॉइंट ऑफ श्रीनगर ले रोड. त्याची हाईट आहे, हायस्ट पॉईंट आपलं हे लावतो ते 13,479 फीटला आता आम्ही आहोत. आम्हाला काय त्रास होत नाही, पण आमच्या बाईकला बऱ्यापैकी त्रास व्हायला लागला आहे. ऑक्सिजनची कमी बाईकला जाणवायला लागले. 40 ते 45 स्पीड, 40 ते 45 बस एवढा स्पीड जातोय बाईकचा. आणि ह्या नालायक पिंट्याची आहे डॉमिनर, त्यामुळे तो 60 पुढे जातोय आमच्या पुढे. बस आता मी स्टिकर आणलेत माझे, ते जरा चिकटवून घेऊया. या ठिकाणाचं नाव आहे लामायुरू, आणि हे लामायुरू विलेज आहे. ते पिंट्या काय हे त्यांचं मंदिर आहे की हॉटेल आहे काय आहे? जाऊन बघूया. मस्त आहे लामायुरू विलेज, एक नंबर आहे. फक्त डोंगराच्या मधोमध वसले हे विलेज. बघ लगे ऍक्शन मध्ये असतात ते हाय करायला आपल्याला. भारी यार. हा फ्लॅग आहे ना यांच्या धर्माचं काहीतरी प्रतीक आहे. म्हणजे पुढे प्रत्येक ठिकाणी तुला हे भेटणार बघ. हॉटेल मूनलँड. अरे पिंट्या, हा लामायुरू मध्येच मूनलँड आहे. ही मूनलँड, ह्याला मूनलँड म्हणतात. आपण आता जिथे आहोत ना ते मूनलँड आहे. चंद्रासारखं आहे, सेम चंद्रासारखं आहे, काहीच फरक नाही. अरे मनाली 600. पिंट्या मनाली 600 कसं काय? इथून शॉर्टकट असेल. तात्यानं ओव्हरटेक मारतो. आई शप्पथ, हे लेफ्ट साईडला काय? हे बघ, हे बघ मूनलँड. हीच मूनलँड आहे, हीच मूनलँड आहे. मूनलँड. हा सुंदर सुंदर, जबरदस्त. या लेह लडाखला समजणं म्हणजे सोपं नाही आहे.
येस, बेस्ट आहे बेस्ट. हा बघ, हा जळलाय भाई पुरा. आता फक्त तुम्ही हे पहाड बघा. मी बघ माझी बंद करतो. फक्त विचार करा की हे डोंगर कापून इथे रस्ते कसे बनवले असतील, आणि इकडे कोण कशाला कसं राहायला आलं असेल. काय गरज होती एवढं लांब यायला, एवढ्या डोंगरात वस्ती करायला. लेह लडाखचा इतिहास खूप मोठा असणार आहे. इथून लेह आहे किती किलोमीटर आहे रे पिंट्या? 80, 90, 97, 93 किलोमीटर आहे इथून लेह. आणि पिंट्या आणि मी बाईक स्विच केलेत. मला पण बघायचं होतं डॉमिनर इथे कशी पळते. ओ या, जिथे आमच्या बाईक स्ट्रगल करतात ना मुक्या आणि माझ्या, तिथे पिंट्याला स्ट्रगल नाही होत करायला. साल्या पिंट्या, तरीच मी म्हणतोय पळतोस कसा एवढा. लेह सिटी इथून 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि तुम्ही इथला नजारा बघू शकता. इथला सनसेट बेस्ट आहे. आम्ही ते 15 मिनटं घालवली, फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज काढल्या. तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला मिळतीलच. आणि हो, हे खरं आहे. तुम्ही जर या हाय अल्टिट्यूडला जर मस्ती केलीत, म्हणजे धावपळ, उड्या मारणं, धावणं, तर दम लागतो. ऑक्सिजनची कमी आहे इथे. सो इथे आलात तर सांभाळून धावपळ कमीच करा. आता आम्ही चाललो आमच्या डेस्टिनेशनला, लेह सिटीमध्ये. हे आपल्या बाईक्स. जाऊया ना, चला. लडाखला येत आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. जर बजेट कमी असेल आणि कमी बजेटवाल्या जर रूम तुम्ही जर घेतल्यात, नजारे तुम्हाला बघायला मिळतीलच लांब लांब, पण त्या नजाऱ्यांच्या खाली हे बघा, पिंटू वेल्डिंगवाला पण बघायला भेटेल. दिवस रात्र उडतोय किटला. सकाळी 7 वाजता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घेरवणी उडू किटला. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. काल रात्री 9 वाजले आम्हाला लेह सिटीमध्ये पोहोचण्यासाठी. आलो, स्टे वगैरे शोधला. तिथे आमच्या बाईक पार्क्स आहेत. हा दे, वाट लावायला नाही. काल आम्हाला रात्री रिलॅक्स झोप मिळाली. इतकी दिवस आम्ही 4 तास 5 तास एवढाच वेळ आम्हाला झोप मिळत होती. सो आता आम्ही चाललोय. काल जो मुख्याच्या बाईकला जो थोडा त्रास झालेला, तेच रिपेअर करायला आम्ही मेकॅनिककडे चाललोय. इथे आमच्या बाईक पार्क्स आहेत. जवळपास मेकॅनिक शोधून काम फिक्स करून घेऊ आणि पुढे आम्हाला जायचंय शांती स्तूपा. इथले कुत्रे कसे असतात बघा, त्या थंडीमुळे त्यांची केस आहेत ना, अशी होऊन जातात. कोणते रॉटव्हिलर आहे वाटतं हा.
बराच वेळ शोधल्यानंतर आम्हाला एक बाईक मेकॅनिक मिळाले तिथे. मला वाटतं ह्या एरियामध्ये ते 2च आहेत, बाकी वरच्या ले सिटीच्या वरच्या साईडला कार मेकॅनिक आहेत. नाश्ता करूया. चला नाश्ता करून घेऊ तोपर्यंत. आतापर्यंत फक्त यूट्यूबच्या व्हिडिओमधून ऐकलं होतं की लडाखला येताना तुम्हाला सगळे मोसम बघायला मिळतील. पावसाळा, थंडी तर असतेच, उन्हाळा, वेदर म्हणजे खूप सारे वेदर चेंज होताना तुम्हाला बघायला मिळतील असं आम्ही फक्त ऐकलेलं. पण प्रत्यक्ष इथे येताना आम्हाला खूप काही अनुभवायला मिळालंय. एका मिनिटाने वेदर चेंज होतं. आत्ता आम्ही बाईक जेव्हा इथे आणत होतो तर 1 मिनिटापूर्वी पाऊस पडत होता, बारीक जास्त. इकडे जास्त पाऊस नाही पडत, थोडा पाऊस पडत होता. थोडं पुढे आलो, पाऊस बंद. तर असं सगळं इकडे वातावरण आहे. अजून पण आम्ही मुकेशच्या बाईकचं काम चालू आहे. माझ्या बाईकचं ऑइल चेंज करतोय आणि इथलं स्कूल सुटलं आहे. बाकी सगळी पोरं स्कूलची गेली, पण ही 3 जण आहेत ना, ही त्रिगुट आमच्यासारखे, हे अजून पण इथे मस्ती करतात. बघा, हे आवडान कार्टी आहे, ती इथली आवडान कार्टी आहेत, बेकार मस्ती करतायत. या स्टिकर्सचं आणि जो हा फ्लॅग आहे ना यांचा, त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे इथलं. ह्याला तरशू कसं म्हणतात असं हे लोकल्स शॉपवाले म्हणाले. विषय असा आहे की हे ऑनलाईन पण मिळतात. आम्ही ऑनलाईनसुद्धा बाईकला लावले असते, पण या लडाखमध्ये येऊन हे स्टिकर्स, हे फ्लॅग आपल्या गाडीला लावणं ना, कित्येक जण एक लावतात, वेगळी गोष्ट आहे. आम्हाला इथे येऊनच लावायचं होतं आणि आज आम्ही इथे येऊनच लावते. इथे आमच्या डोमीला लावले जाते फ्लॅग. यस भाई, जरा फडकला पाहिजे यार, जरा टाईट बांध ना. इथे वरती बांध, इथे घे. आणि सरतात ते सरणार, ते काहीतरी जुगाड करू ना आपण, पट्टी वगैरे लावू त्याला. हवा फडकला पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. तू पण जरा व्यवस्थित बांध. सध्या तरी हे असं लावलंय कारण आपल्या बाईकला लावायला नीट जागा नाहीये. इथे लावले असते, दाखवतोय, इथे लावले असते आणि विंडशिल्ड मध्ये येत असल्यामुळे इथे नीट दिसणार नाहीत. बघूया नंतर हॉटेलला गेल्यावर बघूया. मुकीच्या गाडीला मस्त लागलेत, त्याला मध्ये विंडशिल्ड नाही आहे ना. पिंट्याच्या गाडीचा पण तोच विषय आहे, पण त्याने दोरी जर वाढवली तर त्याचं काम 25 होऊन जाईल. हे स्टिकर लावूया. आम्ही आता लेह सिटीमध्ये आहोत. रात्रीचे वाजले 8:30 आणि इथे एक सेल लागला आहे मोठ्या एरियामध्ये. आम्ही जिथे आता लेह सिटीमध्ये प्रत्येक शॉपमध्ये जाऊन किचन्स किंवा काय घेतले ना, ते आम्हाला खूप महागात पडले, पण त्याच गोष्टी इथे खूप स्वस्त आहेत. आम्हाला माहिती नव्हतं, नाहीतर डिरेक्ट आम्ही इथेच आलो असतो. हे बघा, हे बघा, ओके, हे बघ, अरे ना कंपनी